हॅलो गाईज, वेलकम टू पार्ट 3 ऑफ छत्रपती संभाजीनगर. सो आज आपण जाणार आहोत एलोरा केव्जला. एलोरा केव्जमध्ये असलेले कैलास मंदिर पाहायला आणि एलोरा केव्ज आपण एक्सप्लोर करणार आहोत. आणि कैलास मंदिराची हिस्ट्री काय आहे, एलोरा केव्जपर्यंत कसं जायचं, कृष्णेश्वर मंदिरापासून त्याचं अंतर किती आहे, ही सर्व माहिती मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये देणार आहे. सो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. तर एलोरा केव्ज सकाळी 6 वाजताच ओपन होतात. आम्ही 7 वाजताच गेलो होतो एलोरा केव्ज बघायला, कारण का आमची ही 2 डेजची ट्रिप होती आणि आम्हाला जेवढं पटपट होईल तेवढं पूर्ण संभाजीनगर कव्हर करायचं होतं. सो मी सकाळीच आम्ही एलोरा केव्ज 7 वाजता गेले होते. एलोरा केव्जच्या गेटमधून एंटर केल्यावरच तुम्हाला तिथे तिकीट काउंटर मिळेल आणि तिकीट काउंटरमध्ये जर तुम्हाला तिकीट काढायचं नसतील तर तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवरूनही काढू शकता. त्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. तिकीट काउंटरमध्ये तिकीट ही पर पर्सन 40 रुपये आहे आणि ऑनलाईन वेबसाईटवर 35 रुपये आहे. आम्ही ऑनलाईनच तिकीट काढली होती कारण का त्यांच्याकडे पैसे सुटे नव्हते. सो आमचा बेनिफिटच झाला त्याच्यामध्ये. तिथून थोडा पुढे गेल्यानंतर तुम्हाला गार्डनसारखा एरिया लागणार आणि नंतर मग तुम्हाला तिथे पुढे जाऊन मग तिकीटवर जो QR कोड आहे तर तिथे तुम्हाला स्कॅन करायला लागतो. मग तुम्हाला पुढे एंट्रन्सला एंट्री मिळून जाते. बरं थोडं वॉक केल्यानंतर तुम्हाला एलोरा केव्जचा मेन एंट्रन्स येतो आणि तिथे लिहिलेलं आहे वर्ल्ड हेरिटेज एलोरा केव्ज करून. उजव्या बाजूला तुम्हाला एलोरा केव्जचा पूर्ण मॅप मिळेल. एलोरा केव्जचे केव्ज कुठे आहेत, कोणती केव्ज नंबर कुठे आहे ते तुम्हाला सर्व तिथे दिसेल. कैलास मंदिराचे प्रवेशद्वार दक्षिण भारतीय शैलीचे असून आत प्रवेश करताना द्वारपाल आणि डाव्या बाजूला गणेश, उजव्या बाजूला महिषासुरमर्दिनी आणि गजाभिषिक्त लक्ष्मी आपणास दिसते. लेणी नंबर 16 म्हणजे कैलास मंदिर. कैलास मंदिराचा इतिहास हा जो मला माहीत आहे तो मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे. कैलास मंदिर हे एक मोठं अखंड खडक कोरून बनवलेलं मंदिर आहे. आजूबाजूच्या खडकांपासून वेगळे असलेले खडक वरील दिशेने खाली आणि आतील बाजूने बाहेर अशा पद्धतीने खोदलेले आहे. असे म्हटले जाते की 10 पिढ्यांनी यासाठी काम केले आहे. ते पूर्ण होण्यास 200 पेक्षा अधिक वर्षाचा कालावधी लागला. राष्ट्रकूट राजा दंतदुर्गाच्या काळात इसवी सन 735 ते 757 मध्ये मंदिर निर्मितीचे नियोजन करण्यात आले आणि कृष्ण प्रथम कारकिर्दीत इसवी सन 757 ते 773 मुख्य काम सुरू झाले. कैलास लेणीवरील नक्षीकाम अनेक वर्ष राष्ट्रकूट राजाच्या देखरेखीखाली सुरू होते. मंदिराचा मुख्य भाग असलेल्या उंच अधिष्ठानाच्या दोन्ही बाजूला रामायण महाभारत या महाकाव्यातील कथानक कोरलेले आहेत. उजव्या बाजूला दशानन रावण कैलास पर्वत आपल्या दोन्ही हातांनी हलवत असल्याचा प्रसंग शिल्पित केलेला आहे. पुरातत्व खात्याच्या माहितीनुसार मंदिरात 3 कोटीपेक्षा जास्त संस्कृत सुभाषिते कोरलेले आहेत. कैलास लेणं हे शिवनिवास म्हणूनही प्रसिद्ध आहे. मुख्य मंदिर, नंदी मंडप, प्रवेशद्वार, वरांडा आणि उपमंदिर या संरचनेचे मुख्य भाग आहेत. संपूर्ण रचना कमानी, खांब, अर्धखांब आणि गवाक्ष यांनी सजवलेले आहे. प्रमुख सजावटीमध्ये देवी देवतांच्या मूर्ती, पुराणे आणि महाकाव्यातील घटना, मिथुन मूर्ती, प्राणी, पक्षी, वनस्पती तथा फुलांची नक्षी आणि भौमितिक आकृती यांचा समावेश होतो. असे म्हटले जाते की औरंगजेबाने 1682 मध्ये हे मंदिर बांधण्यासाठी 1000 मजुरांना तब्बल 3 वर्षे कामाला लावले होते. पण एवढ्या कालावधीत सुद्धा त्या मजुरांना मंदिराच्या काही मूर्ती पाडण्यातच यश आले. शेवटी औरंगजेबाने शरणागती पत्करली आणि मंदिर पाडण्याचा विचार मनातून काढून टाकला.
इसवी सन 1951 साली भारत सरकारने या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आली. युनेस्कोने इसवी सन 1983 मध्ये वेरूळ लेण्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला. कैलास मंदिर या जगातील त्याच्या स्थापत्यशास्त्रात अद्भुत आहे, जे राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्णा प्रथम मध्ये बांधण्यात आले आहे. एलोरा केव्ज ह्या 5व्या ते 10व्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण 34 लेण्या आहेत. यामध्ये 12 बौद्ध लेण्या आहेत, 17 हिंदू आहेत आणि 5 जैन लेण्या आहेत. सो एलोरा केव्सचा हा ब्लॉग इथे समाप्त होत आहे. आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघणार आहेत. परतीच्या प्रवासाला निघताना आम्ही अजून एक मध्ये प्राचीन मंदिर करणार, तर त्या मंदिराची माहिती मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये देणार आहे. सो नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि पहिल्या दोन्ही पार्टची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, सो तेही बघायला विसरू नका. सो आतासाठी बाय.